नमस्कार. मी राजेश गुरु ब्रेन ट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. रिअलायझेशन अकाउंट जे आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला आज महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहेत. ज्या 4 स्टेप्स सांगणार आहेत त्या महत्त्वाच्या आहेत. त्याच्यामध्ये पहिल्यांदी पर्टिक्युलर्समध्ये स्टेप फर्स्ट, टू ऑल ॲसेट्स एक्सेप्ट कॅश अँड बँक बॅलन्स. त्याच्यामध्ये लँड अँड बिल्डिंग, फर्निचर, डेप्टर्स एट्सेट्रा येणार आहे ऑल ॲसेट्समध्ये. त्याच्यानंतर स्टेप सेकंड जे आहे त्याच्यामध्ये बाय एक्सटर्नल लायबिलिटीज. स्टेप सेकंड बाय एक्सटर्नल लायबिलिटीज, त्याच्यामध्ये बिल पेबल, क्रेडिटर्स, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, लोन या गोष्टी येणार आहेत. सेकंड स्टेप नंतर थर्ड स्टेप येते. त्याच्यामध्ये बाय बँक अकाउंट, कॅश अँड अकाउंट, ॲसेट्स सोल्ड, बाय पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, ॲसेट्स टेकन. ह्या 2 कंडिशन येतात. म्हणजे ह्याच्यातली एक कुठली तरी कंडिशन येऊ शकते. स्टेप थर्ड झालं. स्टेप फोर्थ जे आहे त्याच्यामध्ये टू बँक अकाउंट, लायबिलिटीज एक्सपेन्सेस पेड, टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, लायबिलिटी पेड, टू नेट प्रॉफिट येतो. नेट प्रॉफिटमध्ये आपल्याला रेशो काढायचा असतो, जो ए आणि बीचा तो रेशो इथे निघतो. तर हे अशा प्रकारे रिअलायझेशन अकाउंटमधले हे फक्त मुद्दे झाले. रिअलायझेशन अकाउंटचे जे एक्झाम्पल आहे ते मी तुम्हाला दाखवतो. रिअलायझेशन अकाउंट आहे. रिअलायझेशन अकाउंटमध्ये पहिला जो सम आहे तो मी तुम्हाला दाखवतो. याच्यामध्ये ABC are partners sharing profit and loss in the ratio as 2:2, 2:1 for balance sheet as on 31st March 2020 as follows. Balance sheet 31st March 2020 असं येईल. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये लायबिलिटीज आणि ॲसेट्स येतात. लायबिलिटीजमध्ये जे क्रेडिटर्स आहेत ते 60,000 दिलेलं आहे. बिल पेबल 18,000 आहे. बिल रिसिवेबल